माय माऊली नमस्कार. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बरं का. कोणती? ओळखा पाहू. अहो, प्रारब्ध, संगत व उपलब्धी. एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जमली बरं का. पुढे त्याच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, अरे, तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र, तर उद्या तू माझ्याकडे घरी जेवायला ये बरं का. भुंगा दुसऱ्या दिवशी तडक त्याच्या घरी गेला. पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून अशन खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उद्या माझ्या घरी ये. दुसऱ्या दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येता क्षणीच त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्याने परास गरज रस चाकला, परागरज चाकला. किती भाग्यवान मी, असं म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता. इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब फूल तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणावर अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. तो धन्य झाला, कारण त्याच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजाऱ्याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केलं. आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत 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 किड्याजवळ आला आणि म्हणाला, भाऊ काय चालू आहे मनात? अरे भाऊ, काय चालू आहे मनात? किडा म्हणाला, बंधू, जन्मजन्मीच्या पापाची मुक्ती झाली, प्रारब्धातून सुटलो एकदाचा. हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे बरं का. सांगायचं तात्पर्य काय हो? हेच की कुणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही. म्हणून ईश्वर कृपेनं काही माणसं अद्भुतरित्या आपल्याजवळ येतात. जसे की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठंपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही, पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात, पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यामध्ये आस्था असावी, पण आसक्ती नसावी. ऐका परत एकदा, नात्यामध्ये आस्था असावी, पण आसक्ती नाही. कारण कोणी सोबत जन्माला येत नसतं आणि सोबत जात नसतं. आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच जातो, हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे बरं का. हे कायम लक्षात असू द्यावं लागतं. पण आसक्ती निर्माण होत नाही. मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गुढ उकलता आलं तर पुढचा सर्व प्रवास सुखकार होतो. आणि ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यान साधना. प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेणं असेल किंवा आपण कोणाचं देणं लागत असेल, वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतं. म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच. फळ प्रारब्ध ते तो बघून घेतो. फळ प्रारब्ध ते तो बघून घेतो. म्हणून आपण चांगलं कर्म करत राहावं, चांगलं कर्म करत जावं.